गुड मॉर्निंग. तर आजचं काकडीचं बक्कल भरून झालंय. पहिलंच व्हिडिओ काही काढला नाही, आंघोळीच्या आधी भरून आलो होतो. निघालोय मार्केटला. थोडंसं आज लेट झाले, मला निघायला लेट झालं. घरी काम होतं शेतात, कोबी भरायला जायचे. कोबी, हे कोबीचं शेत आणि ह्या शेतातला कोबी आपल्याला भरायचा आहे. कोबी म्हणलं का लई जड काम. इतकं जड माल असतात ना, एवढी एवढीशी पिशवी 30-35 किलो भरते. एवढी बोकांडी उचलून आणावं लागते. कोबी भरून झाला, काकडी भरून झाली. इथं चवळी भरायला आलोय, पण त्यांची चवळी पिशवी भरायची बाकी आहे. मग आता इथं 5 मिनिट थांबावं लागेल. थांबायचं म्हणलं का कंटाळा येतो. पटपट 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 गाडी भरून मार्केटला पोहोचलं का बरं वाटतं. उरकतील पटपट उरकतील, सांगितलं त्यांना. तर आज माल कमीच आहे. जरा कोब्या, थोड्याशा मका, थोडीशी काकडी, वांगी, गवार, म्हणजे जास्त माल नाही आहे काल एवढा. आज जरा कमाई कमी होईल, पर जाना तो पडेगा. आज लवकर मार्केटला पोहोचले, पण लवकर मार्केटला पोहोचलं का हे असं लपड होतं. गेटवरती सगळी गर्दी असते, सगळ्या गाड्यांना आत जायची घाई असते आणि वैताग येतो मग असं ट्रॅफिकमध्ये गाडी चालवून. उलट लेट आलं का मस्त रस्ता मोकळा भेटतो. डायरेक्ट गाडी गाड्यावर जाऊन उभी राहते, लगेच माल खाली करायला सुरुवात. आता बघा, हा टेम्पोवाला एक पुढून आलाय, हे 2 लाईन करून चाललेत. सगळं नुसतं घोटाळा करून ठेवतात. असं एक खेडच्या मार्केटला पोहोचलं का गाडी डायरेक्ट गाळ्यावर लागते. गाळ्यावर लागली का हे खाली करून घेतात आम्हाला सगळे. हा आमचा गाळा, इथं मी काम करतो. आजचं मार्केट संपलंय, घरी निघालोय. हे थोडेसे माल आहे. आमच्या गावात एक छोटंसं दुकान आहे, त्यांचा माल घेऊन जायचा आहे रिटर्न घरी. आज सीएनजीचा पंप फारच मोकळा दिसतोय. 2-3 गाड्या आहेत. माझ्या लाईनला तर गाडीच नाही आहे. रिक्षाच्या पुढं गाडी लावायची, रिवर्स करून डायरेक्ट वाईल्ड कार्ड एंट्री. मार्केट सुटल्यावर भूक लागल्यामुळं वाऱ्याच्या वेगाने मी घराच्या दिशेला धावत होतो आणि फायनली मी जवळपास पोहोचलेलो आहे. सध्या फक्त हा माल त्या दुकानदार मावशीला देऊन टाकायचा आहे, म्हणजे घरात जाणार मी. परत आज पण नारायणगावची ट्रिप आहे. समीर, मालावाली मावशी काही घरी पोहोचलेली नव्हती. मावशीच्या आधी मी घरी पोहोचल्यामुळं मलाच सगळा माल खाली करायला लागला. मी असे काम करायला लागतं, नुसतं हमाली. चुकीचा धंदा निवडल्यासारखं होतं कधी बट ठीक आहे, जो भी है सही आहे. तर कहूला जाण्यासाठी आम्हाला जायला लागतं या डोंगराच्या नाही रे, हा डोंगर आहे का, हा धरण आहे. ह्या धरणाच्या शेजारून जायला लागतं. आणि डोंगर पण आहे खरं तर, ह्या डोंगराच्या पण शेजारून जावं लागतं. असलं वातावरण छान असतं नाही. इथं पावसाळ्याचं तर एकच नंबर, सगळ्यात बेस्ट. इकडं पाणी, इकडे डोंगर, सगळं इकडे हिरवगार. हे पाणी पण पूर्ण भरलेलं असतं. आता तरी लेवल कमी आहे जरा या पाण्याची, पण डायरेक्ट असं इथून हाताने पाणी घेता येईल असं बघता येतं. इतकं जवळ पाणी असतं. तर इकडं कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर झालेला खूप दिवसापूर्वी, आणि आता त्याचं काम चालू आहे. हे कसलं वाकडं तिकडं मशीन आहे, काय माहिती याचं नाव काय. तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पोचलो आपण मेथी भरायला. मेथी इथं गोठ्यात ठेवले त्यांनी. कुठं आहे ही मेथीची भाजी घेऊन जायचं नारायणगावला. सगळ्या गाडीत माझी रस्सी बांधली होती. मग बाकीचे शेतकरी जोपर्यंत मेथी भरत होते गाडीमध्ये, तोपर्यंत मी रस्सीचा गुंता काढत होतो. पण रस्सीचा गुंता एवढा झाला होता की काढता त्यांची सगळी मेथीची गड्ड्या गाडीमध्ये टाकून झाल्या. कोथिंबीर पण भरायची आपल्याला, आणि ही मेथी भरून झाली. काल सारखंच सेम मेथी पुढं लावून घ्यायची, म्हणजे कोथिंबीर मागं जागा होईल परत. आज पण असं मेथीचं आणि धन्याचे 2 वकले आहेत. ही मेथी अशी पुढं लावून घेतली मस्त, आणि मागून कोथिंबीर भरतायत. इथं यांच्याकडे आंब्याच्या कैऱ्या पण आल्यात, मोठ्या पण झाल्यात. आमच्या आंब्याला आल्या नाही अजून, थोड्या आल्या, छोट्या 12 आल्या फक्त. इकडे चांगल्या कैऱ्या झालेल्या आहेत तयार. तर अशी आपली गाडी भरून झाली आज, कोथिंबीरीची पण मेथीची पण.
गावात हे बऱ्याच ठिकाणी असे वाकडे तिकडे रस्ते असतात, सगळ्या गावांमध्ये असंच असतं. आता तुम्ही बघू शकता गाडी किती तिरकी होती तिथं, म्हणजे हे व्हिडिओमध्ये तरी कमी वाटतं ही तिरकी झालेलं, पण गाडीत बसल्यावर समजतं की किती तिरकी होती गाडी. आणि म्हणजे असं एकदम भीती वाटल्यासारखं होतं गाडी चालवताना. काय माहिती पडणार बाबा, वेत्याला तुम्ही राहिलाच नव्हता का? नाही, अजिबात नाही थोडा पण नाही. हो किशन बिल्डर आहे तुला माहिती नाही? माहिती मी काय सांगतोय, मला पण वेत्याळ्यातलं काहीच नाही माहिती. मी वेत्याळा पण नावाला सांगतो फक्त, जास्त साईगावचं माहिती म्हणजे माहिती थोड्या गोष्टी, एवढ्या सगळ्या नाही माहिती की नाही माहिती, पण थोड्याशा माहिती, जास्त नाही माहिती. बाबा खरं तिसरी पासून सिगरेट पिते? मग चौथी लग्न झाल्याच्या नंतर म्हणले तिसरी पासून सिगरेट पित होते, 7वीला सोडली. काय पण सांगते, 7वी पासून आणि 3री पासून बरंच जगन माणूस. म्हातारा माणूस खोटं बोलतो काय? काय खोटं बोलन? नाही ना, म्हातारा माणूस लय खरं बोलत. बाबा खरं खरं सांगा बरं. नाही म्हाताऱ्याला उडवायचं पण ते या ना, त्याचा सोन्याचा दात काढून घ्यायला लागेल. आहे ना सोन्याचा दात त्या म्हाताऱ्याला? मला माहिती आहे, मी त्यांच्या शेंगा व्हायचो मार्केटला. 2-3 दात आहेत ना सोन्याचे, 2-3 सोन्याचं. मला आता काय माहिती, ज्याचं त्याला माहिती सोन्याचं. पाणी लावली. एक प्रचंड वाकड तिकडं मशीन परत रस्त्यात आपल्या आडव आलेलं आहे. फायनली आम्ही पोहोचलोय नारायणगावच्या मार्केटला. आज जरा जास्तच लवकर आलो, उरकून झालं होतं म्हणून. आता कोथिंबीर खाली करायची इथं, बाकी काय ढिकालेत. मेथी आहे इथं, कोथिंबीर आहे. आपली कोथिंबीर खाली होईल, मग पुढं गाडी घेऊन परत इथे मेथी खाली होईल. तर हे आपल्या कोथिंबीरचे बीट झाले 8 रुपये. 8 रुपयाने गेली कोथिंबीर. त्याच्यानंतर हे असे मोजून कॅरेटमध्ये भरतात. आता 24 गड्डी एका कॅरेटमध्ये भरतात. मग ते कॅरेटवरनं हिशोब लावायचा किती झाले, मग त्याचे पैसे मिळतील. तर मार्केट उरकलंय नारायणगावला. आम्ही आलो होतो धना आणि मेथी विकायला. मेथी गेली 5 रुपये, धना गेला 8 रुपये. आमचे दोन्ही शेतकरी नाराज झालेत, पण परिस्थिती पुढं इलाज नाही. सध्या सगळेच बाजारभाव पडून आहेत, धना मेथीचे पण, बाकी तरकाऱ्यांचे पण, टोमॅटो काकडी वगैरे असेल ते पण मी दुपारी विकत असतो, त्यांचे पण बाजारभाव पडलेले आहेत. तर कधी परिस्थिती उतरते काय सांगू शकत नाही. इकडं कहूचे दाना मेथी जर न्यायची असेल, जे की ट्रिप मी आज केली, तर तिकडनं रात्रीचं घरी जाताना ना एकदम अशी भीती वाटते. कारण एकदम असा सुनसान रस्ता, रस्त्याला कोण नाही, गाडी नाही, घोडा नाही, घर नाही, काहीच नाही. मी माझ्या आयुष्यातला पहिला बिबट्या पण याच रस्त्याला पाहिला होता, आणि रानडुक्कर पण पहिल्यांदा इथंच पाहिलं होतं. त्याच्या आधी मी काही सरळ समोर बिबट्या आणि रानडुक्कर हे प्राणी बघितले नव्हते. ते या रस्त्याने मला ते दाखवले होते. असंच धना मेथीचे माल विकून आल्यानंतर घरी जाताना इथं आला का थोडेसे लाईट आहेत, इथून पुढं गेलं का परत पुन्हा एकदम सुनसान. एका बाजूला धरण, दुसऱ्या बाजूला डोंगर, घर नाही, काही नाही. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. आज खेडची एक ट्रिप झाली, नारायणगावची एक ट्रिप झाली, ठीकठाक चांगली कमाई झाली, दमलो भरपूर. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.